आरक्षणाच्या संदर्भात जी भूमिका आम्ही पाहतो ती 38 तालुक्यामध्ये या ठिकाणी 76च्या पूर्वी जे सवलती ह्या आरक्षणाच्या घेत होते त्यांना 39व्या तालुक्यातून आलेला महादेव कोळी बोगस वाटतो। या ठिकाणी 38 तालुक्याच्या पलीकडे विदर्भ मराठवाड्यातील महादेव कोळी मल्हार कोळी ज्याची संख्या लाखोच्या संख्येत आहे आणि ती काही आरक्षण आहे म्हणून ते महादेव कोळी आहेत असं नाही। तर जुने जे ग्रंथ आहेत ब्रिटिशकालीन अँथ्रोपॉलॉजीचे असतील या ठिकाणी सोशॉलॉजीचे असतील प्रामुख्याने ज्याची नाव घेणं अगत्याचं आहे ते राज्य पातळीवरील नव्हे तर जग पातळीवरील जागतिक पातळीवरील संशोधक या क्षेत्रामधले मानवशास्त्रज्ञ आर.व्ही. रसेल ICS ग्रस्त ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये मानवशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केलं। या ठिकाणच्या पूर्ण विदर्भातील वेगवेगळ्या जातीचा अभ्यास जमातीचा अभ्यास या ग्रस्तानं अत्यंत विस्तारानं 1910 साली केला। या ठिकाणचा कोळी असेल महादेव कोळी असेल भिल्ल असेल कोकू असेल आंध असेल या सगळ्यांचा अभ्यास या ठिकाणी केला आणि कास्ट अँड ट्राइब्स ऑफ सेंट्रल प्रोव्हिन्सेस इन इंडिया हा विस्तारानं प्रत्येक जमातीवर भाष्य करणारा ग्रंथ 4 खंडामध्ये या ठिकाणी 1916 साली त्याची निर्मिती त्यांनी केली। त्याचं प्रिंटेड अहवाल त्यांनी या ठिकाणी जनतेकरता खुला केला आणि या ग्रंथामध्ये एक नाही महादेव कोळीच नाही तर जेवढ्या जाती जमाती असतील त्या सगळ्यांचा विस्तारानं आणि शास्त्रोक्त पद्धतीनं त्यांनी अभ्यास केला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं की बेरार म्हणजे अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ या 4 जिल्ह्यात असणारे जे MP मध्ये होते त्यावेळेला त्याच्यानंतर ते महाराष्ट्रात सामील झाले। तर हे जे आहेत 4 जिल्ह्यामधले कोळी हे मेजॉरिटीनं महादेव कोळी आहे। इन बेरार द प्रिन्सिपल ग्रुप ऑफ कोळी इज दॅट ऑफ महादेव कोळी अशा पद्धतीचं वाक्य त्यांनी त्यामध्ये नमूद केलं आणि हे काही घरी बसून केलं नाही, हे काही कोणाच्या प्रभावाने केलेलं नाही। वास्तव त्यांना जे दिसलं या ठिकाणी त्यांना जे वास्तव आढळलं ते वास्तव यांनी संशोधनात्मक ग्रंथामध्ये नमूद केलं। बरं आर.व्ही. रसेल ICS ग्रस्त हा याचं जे लिखाण आहे याचं जे संशोधन आहे वास्तविक जाती जमातीवरचं ते जगभर मान्य आहे। या ठिकाणच्या संपूर्ण जगामध्ये त्या क्षेत्रामध्ये एक अधिकृत व्यक्ती म्हणून जर कोणाचं नाव घेतलं जाईल तर ते आर.व्ही. रसेलचं घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही। एवढ्या मोठ्या उंचीचा हा ग्रस्त त्यांनी प्रत्यक्ष गावात फिरून प्रत्यक्ष जुने संदर्भ ग्रंथ पाहून प्रत्यक्ष पुरावे पाहून चालीरीती पाहून त्या भागातला सगळा एकंदरीत जनतेचा अभ्यास करून कुणबी कोण आहेत महादेव कोळी कोण आहेत या ठिकाणचे भिल्ल कोण आहेत या ठिकाणचे कोळकू कोण आहेत या ठिकाणचे आंध कोण आहेत या सगळ्या जाती जमातीबद्दल हलबा कोण आहेत मन्नेरवार कोण आहेत ठाकर कोण आहेत ह्या सगळ्या जमातीचा अभ्यास त्यांनी करून 1916 साली या ठिकाणच्या कास्ट अँड ट्राइब्स ऑफ सेंट्रल प्रोव्हिन्सेस इन इंडिया हे सेंट्रल प्रोव्हिन्स म्हणून जे ओळखलं जात होतं